नमस्कार, मी स्नेहल. थंबनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल. आपण आज गुलाबजाम बनवत आहोत. पण हे जे थंबनेल आहे ते ओरिजिनल गुलाबजामचं आहे, आपण घरी बनवलेल्या. त्यासाठी आपण हे प्रीमिक्सचं पॅकेट घेतलेलं आहे आणि आता त्यावर असं लिहिलं आहे की तुम्ही हे पाण्याने मळू शकता. म्हणून आपण इथे आता ते पाण्याने मळणार आहोत. ताटामध्ये आपण प्रीमिक्स काढून घेतलं आहे आणि अगदी जसं मार्केटमध्ये गुलाबजाम मिळतात अगदी त्याच पद्धतीने हे गुलाबजाम तयार होतात. थंबनेलवर जो फोटो आहे तो बनवलेल्याच गुलाबजामचा आहे, ओरिजिनल फोटो आहे. आता ते पाण्याने आपण मळून घेऊ आणि याच्यावरती असं लिहिलं आहे की मळल्यावरती तुम्ही 10 मिनटं ते रेस्ट करण्यासाठी ठेवून द्या. म्हणून आपण 10 मिनटं ते रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे आपल्याला ते. आणि मग 10 मिनटं झाल्यावर आपण त्याचे गुलाबजाम बनवायला सुरुवात करू. फक्त मळताना ते चांगलं मळून घ्यायचं आणि 10 मिनटं झाल्यावर आपण त्याचे गुलाबजाम वळण्यासाठी घेतलेले आहेत. आता ते आपण अलगद हाताने वळायचे, ते काय हाताला चिटकत नाही. आता याचे किती गुलाबजाम होतात ते आपण बघू. त्यावरती 40 गुलाबजाम होतील असं लिहिलेलं आहे. तर आपण बघूया आपले किती गुलाबजाम होतात ते. मी सर्व गुलाबजाम बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आणि आपण मोजूया किती झालेत ते. आता हे आपले गुलाबजाम 37 गुलाबजाम झालेले आहेत, 40 झालेले नाही, कारण आपले काही लहान काही मोठे असे झालेत. त्यामुळे आपले 37 गुलाबजाम इथे तयार झालेले आहेत. आणि आता आपण पाक बनवून घेऊ. पाकासाठी मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. जेवढी वाटी पाणी तेवढंच वाटी इथे आपण साखर घ्यायची आहे आणि पाक करण्यासाठी आपण एका बाजूला ठेवून देऊ. त्यामध्ये 2 ते 3 वेलची आपण टाकायची आहे, म्हणजे वेलचीमुळे खूप सुंदर त्याचा सुवास येतो. आणि आता आपण कढईमध्ये तूप टाकून घेऊ. त्यावरती तुपात तळा असे लिहिलं आहे. आता इथे मी साजूक तूप टाकलं आहे. तुम्ही हवं तर वनस्पती तूप पण वापरू शकता. आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण हे गुलाबजाम तळू तेव्हा गॅस आहे तो एकदम स्लो गॅस ठेवायचा आहे. फास्ट गॅसवर आपल्याला नाही तळायचे. जर फास्ट गॅसवर तळले तर ते वरतूनच करपतील आणि आतमध्ये कच्चे राहतील. म्हणून आपण एकदम स्लो गॅसवर ते तळायचे आणि सगळे तळून घेतल्यावर हे बघा असे लाल बुंद होईस्तोवर ते आपण तळून घ्यायचे. मस्त तळल्यावर ते फुगतात आणि आपला पाक पण एका बाजूला आपण ठेवलेला आहे, तो पण तयार होतोय. आता आपण हे सगळे तळून घेऊ आणि गरम असतानाच आपल्याला पाकात टाकायचे, म्हणजे मग ते चांगला पाक शोषून घेतात आणि मस्त स्पंजी असे जसे मार्केटमध्ये आपल्याला गुलाबजाम मिळतात त्या पद्धतीने हे गुलाबजाम तयार होतात. खूप सुंदर आणि अगदी ताजे ताजे गुलाबजाम आपण पाहुण्यांसाठी देऊ शकतो. अचानक जेव्हा पाहुणे येतात तेव्हा हे गुलाबजाम तुम्ही बनवू शकता. हे बघा आता आपण सगळे पाकात टाकून ठेवू आणि एक 10 मिनटामध्ये आपले गुलाबजाम रेडी होतात. तर या पद्धतीने गुलाबजाम तुम्ही नक्की बनवून बघा. थँक्यू.